हॅलो युट्यूबकर, कशा आहात तुम्ही? मी प्रेरणा. आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. आज की नाही मी लाल भोपळ्याचं सूप करून दाखवणार आहे. त्याला काय काय साहित्य घ्यायचं, चला तर किचन मध्ये पाहूया आपण. सूपसाठी काय काय घ्यायचंय बघा. लाल भोपळा घेतलाय, बटाटा घेतलाय, नंतर गाजर घेतलाय, कांदा घेतलाय, कोथिंबीर, तमालपत्र, नंतर हा हा खडा मसाला घेतला आहे. खडा मसाल्यामध्ये मिरी दोन, दोन लवंगा आणि दालचिनी, काजू घेतले आहेत, नंतर लिंबाचा रस, आलं, लसूण आणि मिरची, मीठ, तसंच हे सेंदव मीठ घेतलं आहे, नंतर मिरी पावडर आणि चाट मसाला. एवढं हे सगळं लागणार आणि त्याला पाणी लागणार आहे. तेल घालणार नाही. हे बघा, हे प्रथम सगळं आता शिजवून घ्यायचंय. तर हे आपण कुकर मध्ये शिजवून घेऊया. प्रथम भोपळा टाकायचा. हे सगळं धुवून घेतलंय हा. भोपळा, बटाटा, तमालपत्र, नंतर गाजर, कोथिंबीरीच्या काड्या आणि कांदा. त्यातच आलं, मिरची, लसूण हे घालायचं. खडा मसाला घालायचा, लवंग, दालचिनी आणि काजू घालायचे आणि हे पाणी घालून 4 शिट्या द्यायच्या. पाणी बघा, चार शिट्या द्यायच्या याच्या. A few inches later. चांगलं उकडून झालेलं आहे. हे बघा, आता मी मिक्सर मध्ये वाटून आणते. हे सगळं चांगलं शिजलंय. हे बघा, आता मिक्सर मध्ये वाटून आणते आणि गाळून घ्यायचंय आपल्याला. एक वाटून घे. हे बघा, वाटून आणलं. आता हे गाळून घेते. हे बघा, गाळून आणलंय. आता मी फोडणीला देते. हे बघा किती घट्ट झालंय, छान झालंय. कलर पण छान आलाय. तूप घालायचं. भांड गरम झालंय, तूप घालायचं. हे बघा, लसूण फोडणीला 2-3च पाकळ्या टाकायच्या. बघा किती थिक झालंय. जरा करपू दे. जरा लालसर झाली की हे आपण वाटलेलं वाटण टाकायचं. यातच चाट मसाला घालायचा. नंतर काळं मीठ घालायचं. सेंदव मीठ आणि थोडी मिरी पावडर आणि मीठ.
आणि चांगली उकळी आली की मग उतरताना लिंबाचा रस घालायचा. आपलं सूप तयार. जरा उकळी येऊ दे आता. हे बघा चांगलं उकळलंय. आता खाली उतरवायचंय तेव्हा लिंबाचा रस घालायचा आणि गॅस बंद करायचा. सूप तयार. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. भोपळ्याचं सूप तयार. या प्यायला. माझा व्हिडिओ पाहिलात ना तुम्ही पहिल्यापासून? आहे ना सोप्पा? तर घरी करून बघा हा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. बाय.